नमस्कार. आपले बदलापूर आपल्या हवामानच्या आजच्या वृत्तात आपले स्वागत आहे. तर दिवाळीनंतर आपण आज लाईव्ह करत आहोत. तर जसं आपण सांगितलं होतं की आकाश हे निरभ्र राहील आणि आता सामान्य वातावरण राहील आणि पहाटेच्या वेळेस आपल्याला गारवा जाणवेल आणि दुपारच्या वेळेस थोडा उन्हाचा कडाका पण जाणवेल. तर तशीच काही परिस्थिती आपल्याकडे सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आपल्याकडे दिवाळीच्या फक्त पहिल्या दिवशी म्हणजे तेव्हा पाऊस आपल्याकडे पाहायला मिळाला होता. त्याच्यानंतर पाऊस पूर्णपणे आपल्याकडे आता संपलेला आहे. त्यामुळे आता हळूहळू आपल्याकडे थंडीची चाहूल आपल्याला अनुभवायला मिळत आहे. तर पहाटेच्या वेळेस थोडासा गारवा असतो आणि दुपारच्या वेळेस आपल्याकडे थोडंसं उन्हाचा कडाका पण असतो. तर हे असं मिश्रित वातावरण आपल्याकडे सध्या चालू आहे. तर ही अशीच काही परिस्थिती आहे ती येणाऱ्या आठवड्यात पण आपल्याला म्हणजे येत्या आता उद्या शनिवार रविवार आणि पुढच्या आठवड्यातसुद्धा एक 13-14 तारखेपर्यंत अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळू शकते. तर दुपारचं तापमान हे आपलं 35-36 डिग्रीपर्यंत जाऊ शकते आणि पहाटेच्या वेळेस जे सकाळच्या वेळेस बाहेर जातात त्यांना जास्त गारवा जाणवेल. कारण सकाळच्या वेळेस आपल्याकडे तापमान हे 17-18 डिग्रीपर्यंत पडू शकते. खाली म्हणजे 20 डिग्रीच्या खाली आलं की आपण बऱ्यापैकी थंड हवामान आहे असं आपण त्याला समजू शकतो. त्यामुळे हे 20 डिग्रीच्या खाली तापमान असल्यामुळे आपल्याकडे पहाटेच्या वेळेस आपल्याला गारवा जाणवेल. तर आजसुद्धा आपण पाहायला गेलं तर आज बदलापूरमध्ये आपल्याकडे 34.5 डिग्री कमाल तापमान होतं. किमान तापमान हे 18.6 डिग्री होतं. त्या 20 डिग्रीच्या खाली आहे म्हणजे हा हवेमध्ये बऱ्यापैकी आपल्याकडे गारवा आहे. आणि जसं आपण आधी बोललो होतो की नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी हे महिने आपल्याकडे थंडीचे असतात. तर तेव्हा हा वाऱ्याचा वेग आपल्याकडे कमी झालेला असतो. तर वाऱ्याचा वेग कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम असा होतो की थंडीच्या दिवसामध्ये प्रदूषणाची पातळी ही आपल्याकडे वाढलेली दिसते. तर मागच्या आठवड्यात आपण दिवाळीमध्ये कव्हर केलंच होतं की फक्त फटाक्यांमुळे प्रदूषण हे होत नाही. तर फटाक्यांचं प्रदूषण हे फक्त 3 ते 4% त्याचं वार्षिक म्हणजे जे आपण सरासरी पाहिली तर फटाके फक्त 3 ते 4% कारणीभूत असतात. फक्त दिवाळीच्या दिवशी आपण जे 4 तास संध्याकाळी आपण म्हणतो 7 ते 11च्या दरम्यान तेव्हाच फक्त त्याचं प्रदूषण हे सर्वाधिक असतं. त्याच्यानंतर हे ते प्रदूषण पूर्णपणे पुढच्या 2 ते 3 तासात पूर्ण विरून जातं. त्यामुळे फटाक्यांचं प्रदूषण हे आपण आधीच जसं आपण त्याच्यावर चर्चा केली होती तर त्याचा परिणाम आपल्याकडे काही दिसत नाही. फक्त एवढंच की आता थंडीचे महिने चालू झालेत तर थंडीमध्ये ही मुळात हवाचा वेगच मंदावलेला असतो. म्हणजे आता उदाहरणार्थ आपण सांगितलं तर आज बदलापूरमध्ये फक्त 10 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे वाहत होते. त्यामुळे हे एकदम नगण्य वारे आहेत. तर 10 ते 15 किलोमीटर ज्या वेगाने वारे वाहतात तेव्हा हे वारे एवढे कमजोर असतात की ते धुळीकण जे म्हणजे आपण जे पोल्युशन करण्याचे आपण धुळीकण म्हणतो ते वाऱ्याचा वेग नसल्यामुळे ते आपण हवेमध्ये विरू शकत नाही. त्यामुळे ते तसेच आपल्या आजूबाजूच्या परिसरात ते धुळीकण जे असतात त्या तसेच पसरलेले राहतात. त्यामुळे आपल्याकडे प्रदूषणाची पातळी आहे ही नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 4 महिने आपल्याला अधिक दिसते. आणि फक्त म्हणजे बदलापूरातच नाही तर जवळजवळ भारताच्या सर्वच भागात त्यातल्या त्यात उत्तर भारतामध्ये त्याच्यात जास्त परिणाम असतो. कारण त्यांच्याकडची भौगोलिक परिस्थिती त्यांच्याकडे ती हवा अजून कमजोर ठेवते. आपण समुद्राजवळ असल्यामुळे आपल्याकडे जेव्हा वाऱ्याचा वेग वाढेल त्यावेळेस प्रदूषण थोडं कमी होऊ शकतं असं आहे. त्यामुळे त्या तुलनेत आपल्याकडे कमी राहतं प्रदूषण म्हणजे उत्तर भारताच्या तुलनेत. पण तरी आपल्याकडे पण प्रदूषणाची पातळी जास्त असतेच. पण 100च्या खाली पातळी असणं हे आपण समाधानकारक मानलं जातं. आणि जेव्हा आपलं प्रदूषण पातळी आहे ही 100च्या वर जाते तेव्हा ही आपल्याला हानिकारक ज्याच्याने थोडा दमा, खोकला असे आपल्याला विकार, आजार त्याच्याने होऊ शकतात. तर ही समस्या आपल्याकडे जी निर्माण होते ती आपल्या आजूबाजूला चालणारे बिल्डिंगचे कन्स्ट्रक्शन त्याच्यामुळे सिमेंट हवेमध्ये पसरलं जातं आणि हवा नसल्यामुळे ते तसंच स्थिर राहतं आणि त्याच्यामुळे आपल्याला ते सगळीकडे प्रदूषण वाढलेलं दिसतं. त्याच्यानंतर आपल्याकडे MIDC आहे.
MIDCचे पण संध्याकाळ आणि रात्रीच्या म्हणजे सत्रात आपले केमिकल गॅस भरपूर रिलीज होतात, तर तेव्हा प्रदूषण वाढतं. आणि जसं मी बोललो की आता हवेचा वेग आपल्याकडे कमी असतो, तर हवेचा वेग कमी असल्यामुळे जे प्रदूषण निघेल त्या केमिकल कंपनीमधनं ते हवेमध्ये तसंच स्थिरावलं राहतं आणि ते बराच काळ टिकतं. उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो, त्यामुळे पावसाबरोबर ते सगळे धुळीकण खाली जमिनीला येऊन जातात, स्थिरावून जातात, त्यामुळे तेव्हा प्रदूषण राहतच नाही. आणि उन्हाळ्यामध्ये काय असतं, उन्हाळ्यामध्ये वाऱ्याचा वेग खूप असतो. आपल्याकडे संध्याकाळनंतर 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वारे वाहू शकतात. त्यामुळे वाऱ्याच्या वेगांमुळे ते प्रदूषण सगळं हवेमध्ये विरून जातं आणि वरच्या स्तरावर म्हणजे आकाशामध्ये ते विरून जातं असं आहे. पण थंडीच्या दिवसात असं असतं की थंडीच्या दिवसात आपल्याकडे उच्च दाबाचं क्षेत्र असतं, त्यामुळे हवा ही जमिनीकडे थंड असते आणि जमिनीच्या वरच्या बाजूला आपल्याकडे उच्च दाब असल्यामुळे वरच्या साईडला हवा ही म्हणजे जी वर हवा ही सरकू शकत नाही, तर ही हवा दबल्यामुळे हवा खालच्या साईडला फेकली जाते आणि त्यामुळे हे प्रदूषणाचे जे कण आहेत हे सगळे जमिनीजवळ तरंगत राहतात आणि जिथे आपण ते त्याच हवेमध्ये आपण तो श्वास घेतो, त्यामुळे आपल्याला ते प्रदूषण वाढलेलं आपल्याला दिसतं. तर त्यामुळे आपल्याला हे प्रदूषण म्हणजे आता जसं आपण बोललो की आपण फक्त प्रदूषणाची चर्चा फक्त दिवाळीपुरती किंवा फटाक्यांपुरती मर्यादित ठेवतो आणि एकदा ते पार पडलं की पुन्हा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आणि खरी समस्या ही पूर्ण हिवाळ्यात प्रदूषण आपल्याला पाहायला मिळतं, पण आपण फक्त ते 4 तासांच्या फटाक्यांवर आपण ते फक्त खापर पडतो. ते प्रदूषण फक्त म्हणजे 4 तासाचंच असतं आणि त्याच्यानंतर जसं आपण 11-12 वाजतात त्याच्यानंतर ते प्रदूषण सगळं विरून जातं. पण हे जे प्रदूषण आपलं आहे हे 24 तास हवेमध्ये तरंगत राहू शकतं. म्हणजे वाहनांमुळे होणारं प्रदूषण किंवा बिल्डिंगच्या बांधकामामुळे होणारं प्रदूषण किंवा केमिकल कंपन्यांमुळे होणारं प्रदूषण. तर हे 24 तास आपल्या वातावरणात स्थिरावून राहतं. थंडीमध्ये जसं की वाऱ्याचा वेग कमी असतो आणि जमिनीजवळच ते स्थिरावले जातात सगळी धुळीकण, त्यामुळे तेव्हा आपल्याकडे प्रदूषण जास्त पाहायला मिळतं. तर त्याचमुळे आपल्याकडे प्रदूषण हे हिवाळ्यामध्ये जास्त असतं. तर हे आपल्याला त्याची जे कारणं आहेत ते आपण ऑलरेडी स्पष्ट केलं, तर आपण त्याच्याकडे पहिले लक्ष दिलं पाहिजे. जे ते प्रदूषण करणारे घटक आहेत, जे इतर घटक जास्त प्रभावी आहेत, त्याच्यावर आपण कसे अंकुश आणू किंवा निर्बंध आणू किंवा त्याच्यावर काय करता येईल तो पहिले आपल्याला विचार करायला लागणार आहे. तेव्हाच ते आपल्याला थंडीमध्ये प्रदूषण आपल्याला कमी झालेलं दिसेल. तोपर्यंत हेच राहणार प्रदूषण आपल्याकडे जे कारण आपण जे भौगोलिक रचनामध्ये जे राहतो त्या ठिकाणी थंडीमध्ये आपल्याकडे कुठलीही प्रकारची हवामानाची प्रणाली नसल्यामुळे हे स्थिरावतं. म्हणजे आता बरेच लोक तुलना करतात की आपल्याचकडे काही प्रदूषणाची समस्या, म्हणजे उदाहरणार्थ लोक म्हणणार की युरोपमध्ये जसं की लंडन आहे, पॅरिस आहे किंवा अमेरिका आहे किंवा खाली ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आहे, तिथे प्रदूषण का नाही जाणवत, तिथे तर आपल्यापेक्षा जास्त थंडी असते. तर त्याचं कारण तेच आहे की ते भौगोलिकरित्या हे आपल्यापेक्षा खूप वरच्या म्हणजे जे आपण त्याला लॅटिट्यूड म्हणतो, ते आपल्यापेक्षा म्हणजे खूप वरच्या भागामध्ये ते रहिवासी करतात. त्यामुळे तिथे जे थंडीमध्ये येणारे जे विशिष्ट हवामानाच्या प्रणाली आहेत, म्हणजे आपण त्याला म्हणतो वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि कमी दाबाचे क्षेत्र, ते त्यांच्याकडे सारखं सक्रिय असतं. म्हणून आपल्याला बातमी पाहायला मिळते, आज बर्फवृष्टी झाली, खूप हिमवृष्टी झाली. तर म्हणजे मूळ कारण काय आहे, तिथे थंडी जरी पडत असली तरी थंडीबरोबर तिकडे तुम्हाला बर्फ, पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा पाऊस तो तुम्हाला पाहायला मिळतो. आणि साहजिक आहे, पाऊस जेव्हा पडेल किंवा बर्फ जेव्हा पडेल तेव्हा हे सगळं प्रदूषण खाली जमिनीवर येणार आहे आणि त्यामुळे ते सगळं वातावरण स्वच्छ राहणार आहे. जसं आपल्याकडे पावसात प्रदूषण नसतं, तसं त्यांच्याकडे थंडीमध्ये किंवा वर्षभर प्रदूषण नसण्याचं कारण आहे की त्यांच्याकडे जो पाऊस असतो किंवा त्यांच्याकडे जे हवामानाच्या प्रणाली असतात ह्या 12ही महिने असतात. आपल्याकडे जसं आपण म्हणतो फक्त जून ते सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे काही दिवस आपल्याकडे पाऊस पडतो, बाकी दिवस आपल्याकडे पाऊस पडत नाही. त्यामुळे आपल्याकडे धूळ आणि हे जास्त साठून राहते. तर ज्यांच्याकडे महिन्यातनं 1-2दा पाऊस होतच राहतो, तर तिकडे हे प्रदूषणाची समस्या कमी असते. कारण नैसर्गिकरित्या सगळं प्रदूषण आणि हवा ही साफ
निसर्गाकडनंच केली जाते असं आहे. तर आपल्याकडे बराच कालावधी हा कोरडा जात असल्यामुळे आपल्याकडे धुळीचं प्रमाण हे वाढतं. त्यामुळे आपल्याकडे त्या तुलनेमध्ये प्रदूषण आपल्याला जास्त पाहायला मिळतं. तर त्यांच्याकडे म्हणजे वारंवार येणारा पाऊस किंवा बर्फवृष्टी याच्यामुळे ते प्रदूषण त्यांच्याकडे कमी राहतं. म्हणजे निव्वळ हेच आहे की त्यांच्याकडे ह्या ज्या हवामानाच्या प्रणाली आहेत त्या त्यांच्याकडे 12ही महिने सक्रिय असतात आणि आपल्याकडे फक्त 4 ते 5 महिने पावसाळी हवा असते. बाकी आपल्याकडे कोरडी हवा असते. कोरडी हवा झाली की आपल्याकडे ते धुळीचं प्रमाण वाढतं. साहजिक आहे. आपण जर पाहिलं की जून ते ऑक्टोबरच्या दरम्यान आपल्याकडे सगळी झाडांची पानं किंवा तुमचं बिल्डिंगचं छत वगैरे आपल्याला स्वच्छ दिसतं आणि जसं पावसाळा संपतो 1-2 महिना उलटतो तर आपण पाहिलं असेल तर आपल्याला सगळ्या पानांवर खूप धूळ झालेली दिसते. नंतर आपलं जे टेरेस आहे, छप्पर आहे, तिथं पण खूप माती माती झालेली दिसते. तर तेच आहे. तर ते पाऊस बऱ्याच दिवस न होण्यामुळे आपल्याकडे ती धूळ माती तशीच जमा राहते आणि मग ते धूळकण आपल्याला प्रदूषण वाढायला मदत करतात. हेच जर आपल्याकडे दर 15 दिवसांनी किंवा महिन्यातनं एकदा दोनदा पाऊस पडत राहिला असता तर आपल्याला हे नैसर्गिकरित्या हे सगळं प्रदूषण साफ होण्याची आपल्याला मदत मिळाली असती. पण आपल्याकडे तशी प्रणाली नाही आहे. आपल्याकडे शक्यतो नोव्हेंबरपासून ते मेपर्यंत ह्या कालावधीत आपल्याकडे पाऊस एकदम किरकोळ होतो. म्हणजे आपल्याकडे पावसाळा हा जून आणि ऑक्टोबरच्या मध्येच आपण पावसाळा असतो. इतर वेळेस उरलेले 7 महिने आपल्याकडे पाऊस होत नाही. त्यामुळे आपल्याकडे त्या धुळीचं प्रमाण वाढतं आणि त्यातल्या त्यात उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे भले पाऊस होत नसेल पण उन्हाळ्यामध्ये वाऱ्याचा वेग वाढतो. तर वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे धूळ ही हवेमध्ये उडली जाते आणि त्यामुळे मग तेव्हा प्रदूषण व्हायला परत कमी पडते. पण नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी हे 4 महिने असे आहेत तेव्हा हवेचा वेग पण आपल्याकडे अजिबात नसतो. एकदम शांतता आणि एकदम म्हणजे झाडाचं पान पण हलणार नाही एवढं आपल्याकडे एकदम शांत आणि म्हणजे वातावरण असतं. म्हणजे अजिबात वाऱ्याचा वेग नाही. तर तेव्हा हे प्रदूषण वाढण्यासाठी म्हणजे इतर जे आपण प्रदूषण करतोय इंडस्ट्रीमधनं किंवा हे बांधकामामधनं तर हे प्रदूषण तिथं स्थिरावलं जातं वाऱ्याचा वेग नसल्यामुळे आणि हवामानाची प्रणाली ही त्या धूळकणाला वरती हवेमध्ये आपल्याला जाऊन देत नाही. तर ती जमिनीमध्ये पसरले राहिल्यामुळे आपल्याकडे हे प्रदूषण आपल्याला वाढले दिसतं. आणि फक्त दिवाळीपुरती जे 2-4 दिवसाचं प्रदूषण आहे आणि नंतर प्रदूषण नाही असं नाही आहे. तर दिवाळीचं प्रदूषण हे नगण्य आहे. ते फक्त 4 तासांपुरती मर्यादित असतं. त्याच्यानंतर ते फटाक्यांचा धूर विरून पण जातो. पण बाकीचे जे घटक करणार आहेत त्याच्यामुळे राहणारं प्रदूषण हे आपल्याकडे 24 तास पाहायला मिळतं असं आहे. त्यामुळे प्रदूषण आपल्याकडे हे जी समस्या आहे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी ही आपल्याला जास्त जाणवते. तर तेच आपल्याला सांगायचं होतं. आता मी तुम्हाला एक माझ्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर मी आकडेवारी पण तुम्हाला दाखवू शकतो की आपल्याकडे कसं प्रदूषण जे आहे ते विविध भागांमध्ये म्हणजे आपल्याला प्रदूषण जास्त पाहायला मिळतं. तर ते आपण पाहूया की प्रदूषण आपल्याकडे आता किती आहे. तर असं आता तुम्ही पाहायला गेलं तर प्रदूषण हे बघा आता मी माझ्या कॉम्प्युटरवर स्क्रीन दाखवतो आहे. तर आपला मुंबई MMRचं हा नकाशा आहे. तर तिथं पाहायला गेलं तर इथं तुम्हाला बदलापूर दिसत असेल. तर बदलापूरमध्ये बघा 189 म्हणजे जवळ 189 आणि आपल्याकडे बदलापूरचं हे याच्यामध्ये दाखवतो आहे. तर इथं बघा 189 ही आत्ताची लेवल आहे. तर हे लाल बाण दाखवते तर हे प्रदूषित हवा आहे आत्ता आपल्याकडे ह्या क्षणाला सुद्धा. म्हणजे आपण आता जे लाईव्ह करतो आहोत 12:30-1च्या दरम्यान तर आपल्याकडे आता जवळजवळ 190 ते 200पर्यंतची प्रदूषणाची पातळी जी 100च्या खाली पाहिजे. म्हणजे आज बघा आज आता कोणी फटाके फोडलेले नाही आहेत किंवा काही दिवाळी होऊन आपला आता 1 आठवडा लुटला आहे उलटून गेला आहे तरी आपल्याकडे प्रदूषण आहे. तर हेच आपल्याला सांगायचं होतं की दिवाळीमध्ये फक्त प्रदूषण असतं नाही आहे तर प्रदूषण हे आपल्याकडे 4 महिने हे आपल्याला कंटिन्यूस आपल्याला पाहायला मिळतं असं आहे. तर हेच परिस्थिती सगळीकडे आहे. जर आता तुम्ही उल्हासनगरला पाहिलं तर 177 आहे. नंतर कल्याणला पाहिलं तर 160 आहे. भिवंडीला पाहिलं तर 183 आहे. हे बघा असं त्यामुळे हे 150च्या वरच सगळीकडे आहे. ठाण्यामध्ये बघा 174 आहे. आपण पाहू शकता म्हणजे ही प्रदूषणाची AQI पातळी आहे आणि ती अनहेल्दीमध्ये येते. तर खाली आपल्याला दिसून पण येईल की गुड काय आहे, मॉडरेट काय आहे, अनहेल्दी काय आहे, अनहेल्दी, व्हेरी अनहेल्दी, हजार्डियस.
तर आता आपल्याकडे अनहेल्दीमध्ये ही मोडली जाते, त्यामुळे सगळीकडे लाल कलरचं चित्रीकरण आहे असं आहे. आणि मुंबईमध्ये पण तसंच आहे की आपल्याला इथे दिसेल की काही भागांमध्ये 190 174 म्हणजे जसं की ते विलेपार्ले जुहू त्या साईडला, नंतर आपण कुर्ला वगैरे पाहिलं तर 178 वगैरे असे, इथे 157 असं पातळी आहे. नंतर खाली आपण पाहिलं तर आपलं शिवडी आहे, नंतर भायखळा आहे, इथे पण 177 वगैरे आपल्याला दिसतंय. तर एकूण अंदाज पाहिला तर सरासरी सगळीकडे 150 आणि 200च्या मध्येच आहे आपल्याकडे प्रदूषण पातळी. आपण आता तुम्ही नवी मुंबईत आला तर नवी मुंबईमध्ये सुद्धा 170 165 अशीच सगळीकडे आहे. कळंबोलीमध्ये आपल्याला 65 ते 170च्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते आहे. त्यामुळे सगळीकडे ही प्रदूषण पातळी हे लाईव्ह आकडेवारी आहे. हे जे आपण पाहतो हे लाईव्ह आहे. म्हणजे आत्ता जे 12-12:30 वाजता जे नोंदवलं गेलेलं पोल्युशन आहे ते आपल्याला हे लाईव्ह आपल्याला सेन्सर असतं त्याचे, ते सेन्सर ही प्रदूषण पातळींची ही आकडेवारी प्रत्येक तासाला टिपत असते. तर आता हे 12ची आकडेवारी आहे. तर 12च्या आकडेवारीमध्ये आपल्याला ही सगळी आकडेवारी दिसते की जिथं सगळीकडे हे प्रदूषण शक्यतो 150च्या वरच आहे. आणि बदलापूरमध्ये आपले 189 म्हणजे 90पर्यंत 190पर्यंत आहे. तर हेच आपल्याकडे हे प्रदूषण आपल्याला दिसते की किती आपल्याकडे प्रदूषण आहे म्हणून. तर त्यामुळे हे सगळीकडेच पूर्ण MMRमध्येच प्रदूषण आहे असं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण जसं मगाशी उल्लेख केला होता की हे थंडीचे दिवस असल्यामुळे प्रदूषण आहे आणि हे फक्त आपल्याकडेच मर्यादित नाही सगळं. आता मी तुम्हाला पुण्यावर नेलं तर पुण्यावर नेलं तरी पण तिथे पण अशीच आकडेवारी आहे. 175 174 इकडे बघा शिवाजीनगरमध्ये 169. तर हे अशीच सगळीकडे आहे. त्यामुळे हे प्रदूषणाची समस्या फक्त एक ठिकाणी नाही आहे. जिथे जिथे शहरीकरण आहे, महानगर आपले झालेले आहेत, जिथे MIDC आणि कंपन्यांचं वाव आहे आणि जिथे वाहतूक बऱ्याच ठिकाणी आहे, ते सगळीकडे प्रदूषण आहे. तर म्हणजे पुण्यामध्ये पण तीच परिस्थिती आहे, मुंबईमध्ये पण तीच परिस्थिती आहे, सगळीकडेच आहे. आणि जसं आपण बोललो की उत्तर भारतामध्ये सगळ्यात जास्त परिणाम त्याच्या दिवसाचा बघा. दिल्लीकडे गेलं तर दिल्लीकडे सगळीकडे व्हेरी अनहेल्दी आणि ते चित्र बदललं, जे लाल होतं ते गुलाबी झालं असं आहे. गुलाबी म्हणजे व्हेरी अनहेल्दी. का तर तिकडे तुम्ही पाहिलं तर तुमचं तिथे सगळीकडे 200च्या वर आहे, 250 282 कुठे 300 असं आहे. तर उत्तर भारतामध्ये हा समस्या आपल्यापेक्षा अधिक असतं तुलनेने. का तर त्यांच्याकडे आजूबाजूला सगळीकडनं जमीन आणि सगळीकडनंच त्यांच्याकडनं ही प्रदूषित हवा सक्रिय असते. त्यामुळे त्यांच्याकडे हे प्रदूषण उत्तर भारतात जास्त असतं. आपल्याकडे समुद्रकिनारा असल्यामुळे त्या मानाने कमी राहतं असं आहे. आणि आता दक्षिण भारतामध्ये काय, दक्षिण भारतामध्ये त्यातल्या त्यात आपल्याला कमी दिसतं प्रदूषण. का तर दक्षिण भारतामध्ये जसं आपण बोललो की त्यांच्याकडे नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी त्यांच्याकडे एक नॉर्थ ईस्ट मान्सून म्हणजे उत्तर पूर्वी मान्सून, आपण त्याला ईशान्य मान्सून आपण त्याला म्हणतो, तर तो सक्रिय असतो तिकडे. त्यामुळे तिकडे आभाळ आणि वाऱ्याचा वेग हा आणि अधूनमधून पावसाच्या सरी आहेत आणि वारे पण तिथे जोरात समुद्रावरनं वाहत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे पोल्युशन कमी, त्यामुळे तिकडे तुम्हाला बघा लगेच काही ठिकाणी हिरवं काही ठिकाणी पिवळं झालं आहे. पण जसं तुम्ही महाराष्ट्राकडे येतात तसं महाराष्ट्राच्या सगळ्या शहरांमध्ये हे लाल कलरचा आपल्याला नकाशा दिसतोय असं आहे. का तर महाराष्ट्रामध्ये सर्वदूरच हे 100च्या वरती आहे. हे तुम्ही नगर म्हणा, नागपूर म्हणा, कुठेही म्हणा, तर सगळीकडे 100च्या वरच आहे. तर तुम्हाला हा जो रंग लालच्या खाली यायचा असेल तर तुम्हाला 100च्या खाली आकडेवारी आली पाहिजे असं आहे. आणि 50च्या खाली आला तर हिरवा, म्हणजे ज्याला आपण एकदम गुड एअर म्हणतो असं आहे. तर हे असं एकूण प्रदूषणांची ही सगळी प्रणाली आहे. तर थंडीचे महिना हे प्रदूषणाचाच महिना हा आपल्याला मानला जातो. तर हेच मला तुम्हाला दाखवायचं होतं आज की प्रदूषणाची समस्या फक्त ही एक दिवसाची नाही आहे, तर हे पूर्ण थंडीमध्ये 4 महिन्याची आहे. आणि फक्त एक ठिकाणीची पण समस्या नाही आहे, ही सर्वदूर जिथे जिथे शहरीकरण नागरीकरण आहे आणि जिथे जिथे सगळीकडे आपण इंडस्ट्रीज केल्यात तर सगळीकडे हे आपल्याला दिसून येणार आहे. आणि त्याच्यातनं हेच सांगायचं आहे की प्रदूषणाची समस्या खूप मोठी आहे. फक्त दिवाळीचे 1-2 दिवस आपण त्याच्यावर फक्त चर्चा करून काय उपयोग नाही आहे. तर ह्याच्यासाठी सगळ्यांनी त्याची ठोस पावलं म्हणजे बांधकाम आणि
त्याच्यावर कसं आपण अंकुश आणू शकतो किंवा काय काळजी घेऊन आपल्याला धूळ होणार नाही किंवा फॅक्टरीमधनं केमिकल कसं आपण काहीतरी त्याच्यावर प्रक्रिया करून रिलीज करू, म्हणजे नदीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये आपण सांडपाणी सोडतो तर ते कसं आपण प्रक्रिया करू, त्याच्यावर ते सगळं आपलं प्रदूषण अवलंबून आहे. नैसर्गिकरित्या प्रदूषण कमी करण्यासाठी आपल्याकडे एक पाऊसचा पर्याय आणि दुसरं वाऱ्याचा वेग वाढण्याचा पर्याय. तो आपल्याला साथ आपल्याला उन्हाळ्यात देतो. उन्हाळ्यामध्ये वाऱ्याचा वेग वाढतो, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये पुन्हा प्रदूषण हे 100च्या खाली होतं आणि पावसामध्ये तर पाऊसच पडतो, त्यामुळे तेव्हा तर प्रदूषण 50च्या खाली असतं. त्यामुळे तेव्हा आपलं हिरवं आणि एकदम स्वच्छ हवा आपण असं म्हणतो. तर हेच एकंदरीत आपल्याला आज हवामानामध्ये सांगायचं होतं की थंडीचे दिवसची चाहूल आपल्याला दिसायला लागलेली आहे. पहाटेच्या वेळेस आपल्याकडे 20 डिग्रीच्या खाली तापमान आपल्या बदलापूर शहरात होतं आहे. मुंबईमध्ये तुलनेने तापमान जास्त आहे. मुंबईमध्ये आज किमान तापमान 22 डिग्री होतं आणि ठाण्यामध्ये पण आज किमान तापमान 21 डिग्री होतं आणि बदलापूरमध्ये आपल्याकडे 20 डिग्रीच्या खाली म्हणजे 18.6 डिग्री आपल्याकडे आज तापमान होतं. तर हे पहाटेच्या वेळी जो गारवा आहे तो आपल्याला असाच 13 ते 14 नोव्हेंबरपर्यंत पाहायला मिळेल. त्याच्यानंतर थोडंसं दमट हवा आणि ढगाळ वातावरण आलं तर पुन्हा एक 14-15च्या आसपास थोडंसं तापमान वाढू शकतं असं आहे. पण दिवसाचं तापमान हे सध्या काही कमी होणार नाही आहे, कारण आपल्याकडे दिवसाची जी हवा आहे पूर्वेकडनं चालू आहे. तर पूर्वेकडनं येणारी हवा जी आहे त्याच्यामुळे जमिनीकडनं येणारी हवा असल्यामुळे त्याच्यात तापमान वाढ आपल्याला पाहायला मिळते. दुपारच्या सत्रात अजून तापमान कमी होणार नाही. दुपारच्या सत्रात आपल्याकडे हे 34, 35, 36 डिग्रीच्या आसपासच राहील. पहाटेच्या वेळी फक्त गारवा जाणवेल, जे आपल्याकडे 17-18 डिग्री बदलापूरच्या आसपास आणि मुंबईमध्ये 20-22 डिग्रीच्या आसपास आपल्याला हे तापमान राहू शकतं. तर हेच वातावरण पुढचे 2 ते 4 दिवस पण आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे साधारण हे सामान्य जे वातावरण आहे ते आपल्याला पाहायला मिळेल आणि दिवसाचं तापमान जे पडण्यासाठी त्यावेळेला आपल्याकडनं उत्तरेकडनं उत्तर पश्चिमेकडनं आपल्याला गार वारे यायला सुरू झाले की त्याच्यानंतरच ते दिवसाचं तापमान कमी व्हायला सुरू होतं. ते शक्यतो आपल्याकडे डिसेंबर महिन्यात होतं. डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये आपल्याकडे दिवसा पण तापमान आपल्याला घसरताना पाहायला मिळतं. तेव्हा आपल्याकडे म्हणजे थंडीची तीव्रता ही जानेवारीमध्ये सगळ्यात अधिक असते. त्यामुळे तेव्हा आपल्याला ते तापमान जास्त कमी पाहायला मिळतं. तर त्यामुळे दिवसाचं तापमान सध्या आपल्या नोव्हेंबरमध्ये असंच वाढतं किंवा चढतं. 34 ते 36 डिग्री तापमान राहणार आहे. पहाटेच्या वेळेस फक्त गारवा आपल्याला जाणवणार. संध्याकाळच्या वेळेस एक आल्हाददायक वातावरण असणार आहे, कारण संध्याकाळच्या वेळेस आपल्याकडे 25-24 डिग्री असतं. त्यामुळे तेव्हासुद्धा गारवा म्हणजे आणि आता कसं आहे कोरडी हवा चालू झाल्यामुळे आपल्याकडे दमट हवा आता नाही आहे. त्यामुळे जे आपण मे महिन्यामध्ये किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला जसं आपल्याला घाम खूप येतो, तर ते घाम येणं आता सध्या कमी झालेलं आहे. का तर कोरडी हवा झाल्यामुळे आपल्याकडे आता बाष्पयुक्त हवा कमी झालेली आहे, कारण जमिनीचे वारे कोरडे असतात. त्यामुळे आता कोरडी हवामुळे आपल्याकडे घाम येण्याचं प्रमाण कमी झालं आहे. फक्त दुपारच्या वेळेस आपण बाहेर उन्हामध्ये असेल तर तेव्हा थोडंसं गरम व्हायची शक्यता आहे. संध्याकाळी आल्हाददायक वातावरण राहील आणि पहाटेच्या वेळेस जे 5 ते 8च्या दरम्यान जे आपण बाहेर कामासाठी वगैरे पडतो किंवा मॉर्निंग वॉकला वगैरे फिरायला जातो, तेव्हा आपल्याला बऱ्यापैकी गारवा जाणवेल आणि तेव्हा आपल्याला एकदम आल्हाददायक वातावरण असेल. तर हेच आपलं हवामान आणि एकंदरीत MMR रिजनचं हवामान म्हणजे मुंबई महानगर प्रदेशात म्हणजे जे परिसरातलं हवामान आहे. नंतर तिकडची जी प्रदूषण पातळी त्याची आपण आता सगळी माहिती घेतली. तर जर ही तुम्हाला आवडली असेल तर कृपया ही नक्की लाईक करा आणि ज्यांनी ही पाहिलं नसेल तर त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे आपलं जे अपडेट आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा. त्यामुळे त्यांना हवामानाची आणि आपल्या पूर्ण मुंबई महानगर प्रदेश एरिया म्हणजे विभागातली आणि बदलापूरसह इतर सगळीकडची प्रदूषण पातळी आत्ताची काय होती आणि कशामुळे एवढं प्रदूषण आहे ह्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. तर आजच्या पुरती एवढंच. तर सगळ्यांनी लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सगळ्यांचे आभार. शुभरात्री.